आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाडमध्ये अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका, डिजिटल फलक हटवले, मंगळवारी मोठी मोहीम। कुरुंदवाड शहरातील येथील अतिक्रमणांविरोधात मुख्य अधिकारी मनोज कुमार देसाई यांनी हातोडा हाणत शहरातील सर्व डिजिटल फलक हटवत कारवाई केली। मंगळवारी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून अतिक्रमण पथकाला सज्ज राहण्याचे आदेश दिले। दरम्यान 2012-2013 साली शहरातील हातगाडे आणि अतिक्रमित खोकी हटवून त्यांचे तबक मैदान कंपाऊंडच्या गॅलरीत पुनर्वसन केलेल्यांनीच पुन्हा अतिक्रमण केल्याचे सर्वेत निदर्शनास आल्याने त्यावर हातोडा घालणार आहे। त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून सोमवारी भालचंद्र थिएटर चौक ते सरकारी दवाखाना आवारापर्यंतच्या मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याची व्यापक कारवाई केली जाणार आहे। शहरातील रस्ते, पदपाथ आणि सार्वजनिक जागांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका तसेच नागरिकांच्या हालचालींना अडथळे निर्माण होत असल्याने प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे। अनधिकृत फलक, दुकाने आणि इतर बांधकामांवर ही कारवाई होणार आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने रस्त्यावरील अतिक्रमणे थांबवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या आदेशाची शहरातून स्वागत होत आहे। अतिक्रमणामुळे रस्ते आखूड होऊन वाहतुकीला अडथळा आणि शहर भकास दिसत असल्याने पालिका कितपत प्रभावी कारवाई करते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।